बारसू रिफायनरीवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि बारसू सोलगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी बारसूच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे। खासदार विनायक राऊत सकाळी आंदोलकांची भेट घेणार आहेत, तर मंगळवारी ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध केला होता आणि या दरम्यान ग्रामस्थ आणि पोलिसांची झटापट झाल्याची देखील माहिती मिळते। तर आज खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेणार आहेत। सकाळी आंदोलकांची भेट घेण्यात येणार असल्याचं कळतंय। बारसू रिफायनरीवरून राजकारण एकंदरीतच तापलेलं असताना अनेक नेते या आंदोलकांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरीतील बारसू रिफायनरीवरून राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे। बारसू सोलगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी बारसूच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवलंय। खासदार विनायक राऊत देखील आज आंदोलकांची भेट घेणार आहेत। मंगळवारी ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध केला होता आणि या दरम्यान ग्रामस्थ आणि पोलिसांची झटापट देखील झाली होती। मात्र ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। पोलीस बंदोबस्तात माती आणि जागेचं सर्वेक्षण कालपासून सुरू करण्यात आलेलं आहे, मात्र मोठ्या प्रमाणात याला विरोध होतोय। बारसू सोलगावमध्ये सलग आजच्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी हे आंदोलन अजूनही सुरूच ठेवलेलं आहे आणि याच दरम्यान खासदार विनायक राऊत या आंदोलकांची भेट घेणार आहेत। काल आपण पाहिलं, ग्रामस्थांनी रिफायनरीला मोठा विरोध दर्शवला होता। काही महिला रस्त्यावर झोपून राहिल्या होत्या। दरम्यान राज्यात बारसू रिफायनरीवरून वातावरण तापलं असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधत सुवर्ण मध्य काढण्यासाठी पावलं उचललेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत। बारसू प्रकरणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि काल दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून देखील चर्चा झाली होती। तर मंगळवारी राज्यात बारसू रिफायनरीचा मुद्दा तापला असतानाच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये तासभर चर्चा झाली। गुरुवारी ग्रामस्थ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सरपंचांसोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर अंतिम तोडगा निघणार आहे। काल पोलीस अधीक्षक, ग्रामस्थ आणि जिल्हाधिकाऱ्यांची 1 तासभर बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर आता पुन्हा गुरुवारी आणखीन एक बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर अंतिम तोडगा निघणार आहे।